वाटतं मला माझा आवाज व्यवस्थित आलाय. कुठली शाळा आहे असे असे तिरके काय नाव आहे ते? मारेगाव, आय डोंट नो. गव्हर्नमेंट आश्रम स्कूल दिसतंय मला, पण ती मुलं अशी अशी दिसतात मला. तुम्ही अशी सरळ होऊ शकता का? तुम्हाला मी अशी दिसते का उलटी पुलटी? बरं, चिरखांच्या मुलांनी असे बसलेत खरं ते आजूबाजूला. मध्ये एक पेपर ठेवलाय. कोणासाठी ठेवलाय तो पेपर? आम्हाला अभ्यास करण्यासाठी ठेवलाय का? ब्लँक पेपर ठेवलाय का मध्ये? तुम्ही जे काय करता मला दिसतं बरं का इकडे. तुम्ही अभ्यास करताय, बडबड करताय. अरे झाले झाले, सगळे सरळ झाले आता, आले ठिकाणावर. चला, अमोल पिसे सरांच्या वर्गातले विद्यार्थी पण मला दिसत आहेत. मुलांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? जरा हात वर करा बरं. गुड. तुम्ही सगळे 10वी मराठी मीडियम, ओके. दोन्ही हात वर करून डान्स करण्याच्याच मूडमध्ये होते. गुड. गणपती उत्सव सुरू आहे, समजू शकते मी. आपण सगळे एक्सायटेड असतो गणपती बाप्पा असल्यावर. चला, मजा अशी आहे की आपले 2 धडे पूर्ण झाले केमिस्ट्रीचे. आता आपण तिसरा धडा सुरू करणार आहे आज, जो आहे धातू विज्ञान. त्याच्याआधी जरा मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या धातूच्या वस्तू तुम्हाला दिसतात? कोणी अनम्यूट करा आणि बोला. तुमच्यापैकी बऱ्याच शाळांचे ऑप्शन जर असेल तुम्हाला माईक ऑन करण्याचे, जरा ते ऑन करा आणि मला सांगा तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या धातूच्या वस्तू तुम्हाला आता दिसतात. त्याच्याकडे तुम्हाला आधी विचार करावा लागेल, धातू म्हणजे काय? विचार करा आणि मला सांगा. कोणत्याही शाळेतल्या कुठल्याही मुलांनी माईक ऑन करून उत्तर द्यायला हरकत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या धातूच्या वस्तू तुम्हाला दिसतायत. विचार करा आणि सांगा. दिसतात का काही? काही धातूजन्य पदार्थ दिसतात का तुम्हाला? मला दिसतात. गव्हर्नमेंट आश्रम स्कूलची मुलं जी आहेत बेंचवर बसलेली आहेत, तुमच्या आजूबाजूला मला बरेच धातू दिसतात. अमोल पिसे सरांच्या वर्गामध्ये मला फार काही मागचं दिसत नाही. मला भारताचा नकाशा एक काय तो दिसला, महाराष्ट्राचा नकाशा आहे. बरं. आणि रंगीबेरंगी भिंतेच सगळ्या, आणि हिरवळ हिरवळ आहे खाली. कशावर बसलात तुम्ही? जे चटई टाकली आहे का अशी ग्रीन ग्रास सारखं काहीतरी आहे? बरं. जी मुलं बेंचवर बसली आहेत त्यांच्या बेंचच्या खाली जे लोखंडाचे पार्ट आहेत, ते लोखंड म्हणजे धातूच आहे ना? तुम्ही सगळे जिकडे जिकडे बसला तिथे खिडक्या आहेत. जर त्या खिडक्या असतील तर त्या खिडक्यांना लोखंडाचे गंज असतील, तर ते लोखंड ही एक प्रकारचा धातूच आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी जर दागिने घातले असेल, चांदी, सोनं, तांबं काही असेल, पंचधातूचं ब्रेसलेट काही असू शकतं, तर असे कोणते उत्तर द्यायला पुढे आलंय का? बरं, नुसतेच फिरताय तर उत्तरही देऊन जा. फिरता फिरता एखाद्या प्रश्नाचं उत्तर, की असे आपल्या आजूबाजूला अनेक धातू असतात. आपण काही धातू अंगावर घालतो दागिने म्हणून, आणि काही धातूंच्या वस्तू आपण वापरतो. त्याच्यामध्ये स्पेशली घरांच्या किंवा दुकानांच्या वर असलेले पत्रे ते अल्युमिनियमचे असतात. लोखंडाचे खांब, लोखंडाचे बार असतात, किंवा आपण बांधकामामध्ये पण लोखंडाच्या छड्या वापरतो, बरोबर? आणखी कुठले धातू तुम्ही वापरलेत का तुमच्या घरामध्ये, तुमच्या किचनमध्ये किंवा तुमच्या शाळेच्या किचनमध्ये तुम्ही बघितले असतील? कसली भांडी असतात ती? किचन मधली सगळी भांडी जी असतात ती कोणत्या धातूची असतात? मातीची असतात? प्लास्टिकची असतात? विचार करून उत्तर द्या आणि अनम्यूट करा. आता माईक ऑन करा आणि बोला. जर तुमचे शिक्षक तिकडे असेल तर जरा मदत करा सर. माईक ऑन करून त्यांची उत्तरं मला ऐकायची आहेत. त्यांच्या आजूबाजूला कोणते कोणते धातू असतात? शहादा आश्रम स्कूल, तुम्ही काय माईक ऑन करत होतात का? करा की. माईक ऑन करू शकता आणि सांगू शकता. तुमच्या आश्रमशाळेमधली जी भांडी आहेत, ज्यात तुम्ही स्वयंपाक करता, किंवा तुमच्या घरातली जी भांडी आहेत, ती कशाची बनलेली असतात? लाकडाची का? मग प्लास्टिकची? नाही. मग काय काचेची? मग कशाची? पितळेची भांडी. वा, गुड. ज्या ताटामध्ये आपण जेवतो ते कशाचं बनलं असतं? चांदीचं, सोन्याचं? बघा, तुम्ही मला मुद्दाम त्या गोष्टी मी तुम्हाला विचारते बघा, ज्या तुम्हाला माहित आहेत तुमच्या आजूबाजूला. तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या घरामध्ये ज्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनतो, ती भांडी तांब्याची, पितळेची, स्टीलची, अल्युमिनियमची असतील, बरोबर? त्या ताटांमध्ये आपण जेवतो, ती ताटं जनरली स्टीलची असतात. पण पूर्वीच्या काळी होती आपल्याकडे चांदी सोन्याची ताटं, पण आता नाही आहेत. आता आपण सगळे जनरली स्टीलवर जेवतो. अजून
अशा अनेक प्रकारच्या धातूंचा परिचय आपल्याला ऑलरेडी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये होतो. धातूंमुळे आपलं आयुष्य सोपं होतं, कारण की ज्या ज्या ठिकाणी रिजिडिटीची गरज आहे, म्हणजे स्ट्रॉंग किंवा पक्क किंवा सॉलिड असं काही बेस लागतो, अशा सगळ्या ठिकाणी चांगले धातू वापरले जातात. धातूंचा उपयोग, अजून एक फार महत्वाचा उपयोग आहे, तो आहे औषधांमध्ये. अनेक औषधांमध्ये, आयुर्वेदिक औषधांमध्ये धातूंचे भस्म करून वापरलं जातं. तुम्हाला माहिती असेल, सुवर्ण भस्म असा एक शब्द कधी ऐकला असेल, तर याचा अर्थ आहे की सोन्याचा बारीकसा तुकडा घेऊन त्याला जाळून त्याचं भस्म बनवतात. त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. तर औषधांमध्ये सुद्धा धातूचा वापर केला जातो आणि धातू हे अनेक अंगांनी आपली मदत करतात. ह्या धातूंना आपल्याला वापरायचं असेल तर ते आधी मिळवावे लागतील कुठून तरी. कुठे मिळतात धातू आपल्याला? अमोल पिसे सरांच्या इथले विद्यार्थी अनमोल, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि मला प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. धातू कुठे मिळतात? झाडं लटकलेले असतात का? कशामध्ये? जमिनीत. जमिनीत असतात, बरोबर. जमिनीत खाणी असतात धातूंच्या. त्या खाणींमधून आपल्याला ते वेगळे करावे लागतात. म्हणजे खाणीमधून आलेल्या पदार्थामध्ये वाळू, माती, खल सगळंच असतं, बरोबर. त्याच्यामधून आपण आपले धातू वेगळे करणं आणि त्यांना शुद्ध रूपात वापरणं, आपल्याला जसं हवं तसं त्यांना पुन्हा बनवणं, ह्या विज्ञानाला धातू विज्ञान म्हणतात. आणि धातू विज्ञान हा आपला आजचा धडा आहे. धातू विज्ञान म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, ते सगळं आपण बघूया. आता मी तुम्हाला दाखवतो त्याची पीपीटी. ठीक आहे, चला. तुम्हाला मध्ये काही बोलायचं असेल तर माईक ऑन करा आणि बिनधास्त तुम्ही बोला, कारण की असंही मी स्क्रीन शेअर केलं तुम्ही मला दिसणार नाही. धातू विज्ञान हा जो आपला धडा आहे त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. धातू विज्ञान हे खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण आणि उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान. या प्रकरणामध्ये आपण धातू आणि अधातूंचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, आयनिक संयुग आणि धातू विज्ञानाच्या विविध संकल्पना यांचा अभ्यास करणार आहोत. धातू विज्ञान या शब्दाचा अर्थच आहे धातूंचे विज्ञान. विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे विशेष ज्ञान. एखाद्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा विशेष ज्ञान असतं तेव्हा ते विज्ञान असतं, आणि धातूंचं विशेष ज्ञान आपल्याला जेव्हा असेल तेव्हा आपण काय करू, हे धातू जेव्हा आपल्याला मिळतात जमिनीमधनं आहे तसे मिळतात, रॉ मटेरियल असतात ते, एकदम रॉ, जसे माती, दगड, खडक ह्या सगळ्यांमध्ये अडकलेले कुठे कुठे धातू आहेत, कुठे कुठे अधातू आहेत, कुठे कुठे डांबरासारखे पदार्थ आहेत. तर ह्या सगळ्यांमधनं आपल्याला जो हवा आहे तो धातू काढणं म्हणजे निष्कर्षण करणं, आणि त्या काढलेल्या धातूला आहे तशा फॉर्म मध्ये आपण वापरू नाही शकत. शुद्ध सोनं हे इतकं मऊ आणि इतकं फ्लेक्झिबल असतं की तुम्ही त्याला असं वळवू शकता. पण असे दागिने जर आपण घातले, समजा माझी बांगडी अशी सोन्याची असली की मी कशीही वळवली तर त्याला काही अर्थ राहणार आहे का? अशा वस्तू आपण दैनंदिन वापरामध्ये नाही घेऊ शकत. त्याच्यावरती आपल्याला काही प्रोसेसेस करावे लागतात आणि दैनंदिन वापराकरता त्याला उपयुक्त अशा एका विशिष्ट फॉर्म मध्ये आणावं लागतं. त्यालाच आपण म्हणतो धातू विज्ञान. म्हणजेच खनिजांमधनं जी काही खनिजे असतात, पृथ्वीच्या खालच्या खाणी असतात, त्या खाणींमधनं धातूंना काढायचं आणि त्यांना आपल्या उपयोगासाठी शुद्ध करायचं, त्याबद्दल त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस करायच्या आणि त्याकरता लागणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजी बनवायच्या, ह्याला धातू विज्ञान म्हणतात. ही एक चांगली ब्रांच आहे, मेटलर्जी म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट असते, खूप भरपूर लोक काम करत असतात, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज त्याच्यावर चालतात आणि खूप भरपूर सारे उद्योग धंदे जे असतात ना आपले, ऑटोमोबाईल्स असतील, कन्स्ट्रक्शन असेल, ह्या सगळ्या म्हणजे बिझनेसेसचा जो बेस आहे तो धातू विज्ञान आहे. विचार करा, कुठलीही गाडी ही मेटलची बनलेली असते आणि मेटल धातू असतात. तुम्हाला ते धातू निष्कर्षित करताच आले नाही, गाड्या कसल्या बनवणार तुम्ही? त्यामुळे धातूंचं विज्ञान माहिती असणं गरजेचं आहे. 10वीला तुम्हाला याची फक्त ओळख आहे. हा 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 खूप मोठा विषय अभ्यासाचा. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकता तुम्ही आणि स्वतःची एक इंडस्ट्री बनवू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही धातूंचं निष्कर्षण करून त्याच्यावरती शुद्धीकरण करून वेगवेगळ्या अभिक्रिया वेगवेगळ्या प्रक्रिया करून उपयुक्त अशी धातूची वेगवेगळी उत्पादितं देऊ शकता इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, आता ह्या धड्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. धातू अधातू म्हणजे काय, त्यांचे भौतिक रासायनिक गुणधर्म काय, त्यांची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय. श्रेणी या शब्दाचा अर्थ आहे ग्रेड.
अभिक्रियाशीलता म्हणजे रिॲक्टिव्हिटी. कोण कोणाबरोबर कशी रिॲक्शन करत, म्हणजे कुठला धातू कुठल्या दुसऱ्या रिॲक्टंट बरोबर कशी अभिक्रिया करेल आणि त्यातनं काय उत्पादित देईल, ह्या सगळ्यावरून त्याची एक श्रेणी मांडलेली आहे, कॅटेगरी केली आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, अशा पद्धतीने त्यांना मांडले. आयनिक संयोग आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, आपण त्याचा आधीच खूप अभ्यास केलाय, आता पुन्हा त्याचं रिव्हिजन आहे. धातू विज्ञानाच्या विविध संकल्पना, अनेक टेक्निक आपल्याला ह्या धड्यामध्ये दिलेल्या आहेत की ज्यातून आपल्याला समजतं की धातू विज्ञान किती इंटरेस्टिंग आहे. सुरुवात करूया आपण पृथ्वीची निर्मिती आणि खनिज. आपली ही जी पृथ्वी आहे ना, ज्याच्यावर आपण राहतो, ही जशी आपल्याला दिसते तशी ही पूर्वी नव्हती. हिच्या बनण्याची जी गोष्ट आहे ही खूप इंटरेस्टिंग आहे. आपली पृथ्वी निर्माणच झाली मुळात सूर्यापासून. पृथ्वी काय, अख्खी सूर्यमाला सूर्यापासून निर्माण झाली. थोडक्यात आपल्या सगळ्या सूर्यमालेचा जो बाबा आहे ना, ज्याने आपल्याला जन्माला घातले, तो आहे आपला सूर्य. म्हणून आपण सूर्याची पूजा करतो ना, सूर्यदेवाय नमः. त्या सूर्याच्या प्रकाश, उष्णता, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं सगळं जे चाललंय ते चाललंय. पण पृथ्वीची निर्मितीच मुळात सूर्यापासून झाली आहे. कारण की सूर्य हा एक फार मोठा आगीचा गोळा आहे, त्याच्यामध्ये अनेक वायू आहेत आणि ह्या प्रचंड उलथापालथ होणाऱ्या अनेक त्याच्यामधल्या अभिक्रिया, न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फिजन, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये होतात. प्रचंड उष्णता आहे आणि त्या उष्णतेतनं जो प्रकाश निघतोय तो आपल्याला अजूनही मिळतोय. म्हणजे हजारो वर्षापासून सूर्य असाच तळपता ग्रह नाही, तारा. ह्या ताऱ्यामधनं जे काही पार्ट बाहेर पडले, तो फिरतोय ना, तो गोल 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 फिरणारा असा एक चल स्वरूपातला म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे. आणि त्याच्यातनं बाहेर पडलेले जे काही लांब गेलेले भाग होते, ते जसे लांब गेले स्थिर झाले आणि तेही फिरायला लागले. बघा, युनिव्हर्स मधल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या अधांतरित तरंगत आहेत. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी एकमेकाला चिटकून चिटकून नाहीये, सगळं तरंगतंय विश्वामध्ये. तर हे लांब लांब गेलेले सगळे जे भाग होते, ते जसजसे लांब 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 सूर्यापासून जायला लागले, थंड थंड व्हायला लागले. आपल्या सूर्यमालेतले सगळ्यात शेवटचे ग्रह बघा, थंड आहेत, बर्फाचे ग्रह आहेत. तिथपर्यंत सूर्याची उष्णता जातच नाही, पण ते थंड होण्याकरताही काही अवधी लागला. पृथ्वी ते 3 नंबरवर गेली. म्हणजे पृथ्वीच्या आधी 2 ग्रह आणि पृथ्वीच्या नंतर बाकीचे ग्रह आहेत आणि आपण मध्यभागी आहोत. तर ह्या 3ऱ्या नंबरवर असल्यामुळे पृथ्वीच्या आजूबाजूला सूर्याची उष्णता मुबलक प्रमाणात आहे. पण पृथ्वीच्या अंतर्गत म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जी उष्णता आहे, ती मूळ उष्णता जी खदखदत असते की नाही, तीच पृथ्वी आहे आणि तशीच पृथ्वी पूर्वी होती. पण कालांतराने जसं ते गोल 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 फिरून थंड व्हायला लागली, गार व्हायला लागली, त्याच्यातली उष्णता बाहेर बाहेर टाकली जायला लागली, त्याचा पृष्ठभाग हा गारगार गारगार होत गेला. पृथ्वीच्या गाभ्यापासून जसं आपण लांब 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 जातो की, म्हणजे गाभ्यापासून लांब चाललोय आपण पृष्ठभागाकडे, म्हणजे आतून बाहेरच्या दिशेने प्रवास केला, तर आतमध्ये अतिशय प्रचंड उष्णता, अतिशय जास्त गरमी, खूप हाय टेम्परेचर, आणि बाहेर जाता 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 टेम्परेचर कमी 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 होत जातं आणि पृष्ठभाग तर इतका नॉर्मल आहे की आपण त्याच्यावर पाय ठेवून चालू शकतो. विचार करा, पृथ्वीच्या अंतर्गत एवढी प्रचंड उष्णता आहे, पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बर्फ आहे, त्याच पृष्ठभागावरती पाणी सुद्धा आहे. आतल्या उष्णतेमुळे वरच्या पाण्याला काही फरक पडत नाही, त्याची वाफ होऊन तो उडून जात नाही, इतकं ते लांब. तुम्हाला मुद्दा समजला का? मध्यभागी असलेली जी उष्णता आहे ती आतमध्ये अडकलेली आहे आणि जसं ते बाहेर 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 आपण जातोय, पृथ्वीचं आवरण हे कडक होत जातं, पृथ्वीचं कवच हे पक्क होत जातं. एवढं पक्क की आपण त्याच्यात चालू शकतो, त्याच्यावरती पाणी फिरू शकतं, त्याच्यावरती बर्फ राहू शकतो, त्याच्यावर अनेक प्रकारची जीवजंतू, सजीव सृष्टी जगू शकते. उष्णतेमध्ये हे शक्य नाही. त्याच्याकरता चांगलं वातावरण लागतं, चांगलं टेम्परेचर लागतं, जे की पृथ्वीच्या बाहेर म्हणजे आवरणावरती. आता मधून बाहेरपर्यंत जरी आपलं अंतर आणि थंडी म्हणजे उष्णता कमी होत थंडी वाढत गेलेली आहे, म्हणजे कूल झाली आहे पृथ्वी, तरी सुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्याच पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत आहेत, त्याच गोष्टी फक्त थंड झालेल्या आहेत. पण जेव्हा केव्हा ज्वालामुखी किंवा भूकंप अशा गोष्टी होतात, तर पृथ्वीच्या आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. जे काही खडक, दगड, सगळे जे काही आहेत ना पृथ्वीवरती, हे कुठल्या तरी लावा बाहेर पडल्यामुळे झालेले आहेत, बरोबर? किंवा आपण जेव्हा उत्खनन करतो, तेव्हा जेव्हा खोदून 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 आपण काढतो, तर आपल्याला खाली खडकांचा भाग लागतो. हे खडक म्हणजे काय? पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्यातनं हळूहळू वर येऊन थंड झालेले ते भाग आहेत, जे नंतर खडकांसारखे तयार झाले.
पण ह्या खनिजांमध्येच आपल्याला सगळे धातू, अधातू आणि हिरे सुद्धा, हिरे पण, कार्बन हा अधातूच आहे, तर हिऱ्याचा तो एक स्पेशल प्रकार आहे जो आपल्याला खाली खोदताना सापडतो. यालाच खनिज किंवा खाणकाम असं म्हणतात. खाणकामांमधून आपल्याला खनिज मिळतात. तर हा जो प्रकार आहे, ह्या पृथ्वीच्या निर्मितीमुळे आपल्याला समजतं की पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची खनिजे आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मातीखाली वेगवेगळ्या धातूंचे मोठेच्या मोठे साठे आहेत. हे कशामुळे झालं? तिकडे त्या प्रकारचा लावा, तिकडे त्या प्रकारचे धातू जाऊन सेटल झाले, तिकडे त्याच्या खाणी तयार झाल्या. म्हणजे सतत सतत ह्या पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या घडामोडी, त्यातनं बाहेर येणाऱ्या थंड होणाऱ्या पदार्थांपासून आपल्याला जी मिळतात ती खनिजे असतात. ठीक आहे. आता ह्या खनिजांमधनं आपल्याला आपल्या आवश्यकतेप्रमाणे गोष्टी काढून घ्यायच्या आहेत आणि हीच खरी गोम आहे. आणि इथेच खरा मेटलर्जी म्हणजे धातू विज्ञानाचा आपण वापर करतो. चित्रामध्ये बघा, पृथ्वीचा जो अंतर्गत भाग म्हणजे पृथ्वीचा गाभा, तो कसा गरम आहे, मग हळूहळू ऑरेंज झालाय, थोडा गार, आणि मग येलो, थोडा आणखी गार, पण तिथे पण ते ऊर्जेचे चक्र म्हणजे उष्णतेचे चक्र फिरतायत. आणि सगळ्यात बाहेरचा आहे पृथ्वीचा क्रस्ट, अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, हा एकदम गार आहे. बरोबर. आता हे आपल्याला कळलं की आपल्या पृथ्वीची निर्मिती आणि खनिज कशी बनली. आता आपल्याला बघायचंय की मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमधनं किंवा त्या ज्वालामुखीमधनं ज्या काही खडका दगडांमधनं आपल्याला जे काही खनिज मिळतात त्यांचा अभ्यास करण्याकरता आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागेल. आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांचं वर्गीकरण आपण मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण या 3 भागामध्ये करतो. कुठली पण गोष्ट तुम्ही आपल्या आजूबाजूला वातावरणातली, पर्यावरणातली कुठलीही गोष्ट घ्या, ती ह्या 3च गटांमध्ये असते. एक तर असतात मूलद्रव्य, दुसरी असतात संयुग, तिसरी असतात मिश्रण. त्यातही मूलद्रव्य सगळ्यात महत्वाची असतात, कारण बाकी सगळे लोक बनतात. बरोबर. मूलद्रव्यांचा अभ्यास आपण ऑलरेडी आपल्या आवर्त सारणीमध्ये खूप डिटेलमध्ये केलेला. त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची विशिष्ट मांडणी आपण बघितली. आठवते का तुम्हाला? त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करताना आपण ते डोबेर-नायरचं त्रिकूट, त्याच्यानंतर ते ऑक्टेट रूल, बरोबर, त्याच्यानंतर आपण मेंडलीवचं पिरियॉडिक टेबल आणि मग आधुनिक आवर्त सारणी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये 118 मूलद्रव्यांचा आपण अभ्यास केला होता की त्याला कसं मांडलं. बरोबर. तर डाव्या बाजूला एस ब्लॉक, मध्ये डी ब्लॉक, इकडे पी ब्लॉक, खाली एफ ब्लॉक, ही जी काही मांडणी आहे ना, त्याच्यातल्या मूलद्रव्यांच्याही वर्गीकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा ते आपण इथे का घेतोय? कारण इथे आपल्याला धातूंची देणं घेणं ना. म्हणजे धातू कुठे मिळतील? आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातू म्हणजे एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक आणि पी ब्लॉकचा काही भाग. म्हणजेच हे कोण आहेत सगळे? धातू हे अतिशय क्रियाशील असतात. ते इलेक्ट्रॉन देतात आणि स्वतः काय होतात? धनप्रभारित होतात. धातू हे आपल्या पिरियॉडिक टेबल मधले अधिकाधिक संख्येमध्ये असलेली मूलद्रव्य आहेत. धातूंना चकाकी असते. धातूंना उष्णता वाहून देण्याची आणि इलेक्ट्रॉन वाहून देण्याची क्षमता असते. धातू हे नादमय असतात. त्याचा आवाज येतो टंग. आठवतं तुम्हाला देवळातली घंटा असेल किंवा तुमच्या स्टीलच्या ग्लासमध्ये स्टीलचा चमचा वाजवला, टंग आवाज केला की तो असा घुमतो. त्याला म्हणतात नादमय. धातूंना तुम्ही ठोकून त्याचे पत्रे बनवू शकता. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपले अल्युमिनियमचे पत्रे. दुसरं एक्झाम्पल आहे लोखंडाचे पत्रे किंवा सोन्याचे पत्रे, चांदीचे पत्रे. आपल्याकडे देवघरामध्ये असतात ना देवीचे टाक, ते काय असतात? धातूचे पत्रे असतात. त्यांना ठोकून तुम्ही त्याला त्याच्या पट्ट्या बनवू शकता किंवा आडव्या आडव्या त्यांचे असे फ्रेम बनवू शकता. पण त्याच धातूंना तुम्ही खेचून त्याच्या बारीक बारीक तारा बनवू शकता. उदाहरणार्थ सोन्याचं वळं, चांदीचे कानातले, किंवा आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीच्या ज्या वायरी असतात त्या ज्या वायरी असतात आतल्या मेटलच्या, त्या काय आहेत? बारीक धाग्यांसारख्या असतात. म्हणजेच तुम्ही धातूंना बारीक पट्टीमध्ये किंवा खेचून अशा दोरीसारख्या बारीक ह्याच्यामध्ये पण कन्वर्ट करू शकता. आता आहे दुसरा मुद्दा, अधातू. अधातू हे कोण असतात? जसे धातू त्याच्या अगदी विपरीत जे असतात ते अधातू. अधातूंचं काम काय असतं? इलेक्ट्रॉन घेणं. त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन असतात
आणि काहीच इलेक्ट्रॉनची त्यांना अष्टक पूर्ण करण्याकरता गरज असते. म्हणून ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात आणि मग ते ऋण प्रभारित होतात, म्हणजे निगेटिव्हली चार्ज. त्यांच्यावर एक निगेटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण ऋण प्रभार असं म्हणतो. आता हे धातू आणि अधातू हे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला असे असतात, बरोबर. अधातूंचे गुणधर्म हे धातूंच्या अगदी उलटे असतात. जसं आपण मगाशी म्हणालो तसं, जर धातू हे उष्णता वाहून नेतात, तर अधातू उष्णता वाहून नेत नाहीत. धातू इलेक्ट्रिसिटी घेऊन जातात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजेच काय, उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक, विद्युत सुवाहक. अधातू विद्युतचे दुर्वाहक आणि उष्णतेचे सुद्धा दुर्वाहक. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पण पास होत नाही, उष्णता पण पास होत नाही. धातूंना स्वतःची चमक चकाकी अशी काही नसते. जरी ते चमकत असतील तरी पण ती धातूंसारखी चमक नसते. अधातू हे कुठली नादमयता वगैरे अशी काही निर्माण करत नाही. शिवाय ते असे काही अट्रॅक्टिव्ह सुंदर असे काही नसतात, असे काळे बावळे कसे तरी पावडर सारखे तुकड्यांमध्ये. पण धातू असे नसतात. धातू तुम्ही बघा, कुठलाही धातू बघा स्ट्रॉंग असतो, पक्का असतो. त्याच्या अगदी उलटे अधातू असतात. तिसरा एक मूलद्रव्यांचा जो गट आहे तो आहे धातू सदृश. हे जे धातू सदृश असतात ते धातू पण नाही, ते अधातू पण नाही, ते आदले मधले असतात. धड हे नाही धड ते नाही, पण थोडे ह्याचेही गुण थोडे त्याचेही गुण. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये धातू सदृशांची 7 अशी पायरीसारखी रचना आहे. लाईट ब्ल्यू कलर आहे बघा. आपल्या पुस्तकातच त्याचं चित्र आहे. हे आपले धातू सदृश जे असतात ते आदले मधले. त्यांच्या डाव्या बाजूला सगळे धातू, त्यांच्या उजव्या बाजूला सगळे अधातू. असं हे सगळं मूलद्रव्यांचं वर्गीकरण असतं. खाली चित्रामध्ये बघा, तुम्हाला मेटल दिसतात. मेटल म्हणजे धातू. ब्रॉन्झ, स्टील, ब्रास अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या असतात मेटलच्या. त्यांची चमक बघा, चमक चकाकी. आणि हे आहेत नॉन मेटल. खरं तर हे चित्र आहे कन्फ्युजिंग. का बघा, ह्याच्यामध्ये या सिलिकॉन, अँटीमनी ह्याला चमक दिसते आणि हे काळे काळे दगडासारखे दिसते. पण त्यांना स्वतःची चमक असते, जी या चित्रात जरी नसली तरी पण खरोखर असते. तुम्हाला जास्त चांगलं माहितीये की धातू ह्याच्यावर जास्त चमकदार असते. काही काही अधातू हे खडकाच्या रूपामध्ये असतील, काही चमकदार असेल, पण ह्यांची चमक ही धातूंच्या चमकेपेक्षा वेगळी असते. ठीक आहे. आणि बाकी जसे की हे तुम्ही बघितलं पक्के असतात, सॉलिड असतात, तसे हे नसतात, ठिसूळ असतात किंवा ते अमॉर्फस पावडर सारखे असतात, म्हणजे असे सुटे सुटे पावडर सारखे असतात. आता पुढचा मुद्दा आहे धातूंचे भौतिक गुणधर्म, जे आपण ऑलरेडी बोललोय, पण ते आता एकदा बघा. डक्टिलिटी म्हणजे वर्धनीयता, नाही तन्यता, बारीक ताणणं. वर्धनीयता म्हणजे त्याला ठोकून ठोकून त्याचे पत्रे बनवणं. ठीक आहे. आता लश्कर म्हणजे चमक. सोन्या चांदीचे दागिने आपण घालतो बघा. का घालतो? कारण की ह्या धातूंना पाणी, पाऊस, हवा, तापमान ह्याचा कशाचा परिणाम होत नाही. सोनं तसंच राहतं. तुम्ही कोणत्याही पाण्याने आंघोळ करा, कुठल्याही देशात जाऊन आंघोळ करा, तुमचे सोन्याचे दागिने खराब होत नाहीत, कारण ते सोनं आहे. त्या धातूवर कोणाचाच परिणाम होत नाही, म्हणून आपण त्या अंगावर घालतो. दुसरं आहे सॉलिडिटी. सॉलिड असतात, स्ट्रॉंग असतात आणि ते इलेक्ट्रिसिटी आणि विद्युतचे सुवाहक असतात. बघा चित्रामध्ये दाखवले, पट्टी तापवली की तुमच्या बोटाला चटका लागतो, कारण की ती जी पट्टी आहे ती उष्णताही वाहून जाणारी, इकडे तिकडे घेऊन जाणारी आणि नादमयता. नंतरचा मुद्दा आहे अधातूंचे भौतिक गुणधर्म, जे आपण मगाशी बोललो पण चित्रात बघा. की आपले अधातू कसे असतात, उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात, सॉफ्ट असतात. लिहितो ना आपण, आपल्या पेन्सिलचं जे टोक असतं ते असतं कार्बन, म्हणजे कार्बनचा ग्रॅफाइट नावाचा तो एक ॲलोट्रोप आहे. तर ते जेव्हा आपण लिहितो तर ते इतके नाजूक असतात की ते लिहिलं जातं, म्हणजे ते घासलं जातं. त्यांचे ते पृष्ठभाग एकमेकांवर घासले की ते उतरतं आपल्या पेपरवरती आणि स्वतः कमी होत जातं. इतके ते मऊ असतात, ब्रिटल ठिसूळ असतात, डल असतात, अट्रॅक्टिव्ह नसतात. आणि जनरली अधातूंचे जे द्रवणांक आणि उत्कलनांक आहेत ते थोडे कमी असतात धातूंपेक्षा, पण अर्थात त्यालाही अपवाद आहेत. आपल्याला तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म जर आपण बघितला तर तो अधातूंना अजिबात लागू होत नाही. तुम्ही त्यांना खेचू शकत नाही, तुम्ही त्यांना ठोकू शकत नाही, काहीच उपयोग नाही त्यांचा या बाबतीमध्ये. उष्णता आणि विद्युत वहनामध्ये अधातू त्याचे दुर्वाहक असतात, पण त्याचा एक अपवाद आहे की कार्बनचा जो ग्रॅफाइट नावाचा आपण आता बघितलं ना, पेन्सिलमध्ये जे ग्रॅफाइट असतं ते त्याचं जे आहे
ते उष्णतेचं विद्युतचं सुवाहक आहे. ठीक आहे, विद्युतचं सुवाहक आहे. घनता, अधातूची घनता कमी असते. घनता म्हणजे एखादी वस्तू व्यापणं आणि त्याची आतली इंटेंट जे काय कंटेंट जो असतो त्याला घनता म्हणतो आपण. तर ती धातूंची जास्त असते, अधातूंची कमी असते. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म हे बघण्यापूर्वी आपण जाऊया पुस्तकाकडे. कारण रासायनिक गुणधर्मांचा जो प्रकार आहे, आपला जो दिलेला सगळा माहितीचा भाग आहे, तो आपल्या पुस्तकामध्ये विस्तृत आहे. त्याच्यामध्ये काही चित्र पण आहे, आपण जरा ती बघूया. आधी आता इथे बघा, धातूंचे भौतिक गुणधर्म आपण काय काय केलं, त्याला जरा टिक करूया. धड्यातले मुद्दे: धातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, नंतर आहे धातूंची अभिक्रियताशीलता श्रेणी, नंतर आहे अधातूंचे रासायनिक गुणधर्म, धातू विज्ञान नवीन संकल्पना आणि आयनिक संयुग. ह्या सगळ्या 1 2 3 4 5 6 7 मुद्द्यांमधला नवा मुद्दा आहे हा. नवा मुद्दा आहे हा. आणि रासायनिक गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? रासायनिक अभिक्रिया. वरच्या धड्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलंय की कशा कशा पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया असतात. त्या रासायनिक अभिक्रिया इथे चेक करून बघायच्या. त्यांचे इक्वेशन दिलेले ते बॅलन्स आहेत की नाही ते चेक करायचं. धडा खूप मोठा आहे का? हो. कठीण आहे का? नाही. सोपा आहे. भरपूर गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. त्याचा फक्त आपल्याला आता अंदाज घ्यायचा आहे आणि त्याला अप्लाय करायचंय फक्त आता याच्यात. बघा, पृथ्वी कशी बनली त्याचं आपलं झालंय बोलणं मगाशीच. आपल्याला धातू विज्ञानामध्ये मूलद्रव्यांचा वर्गीकरणाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणते कोणते आपण आत्ताच पाहिलेले आहेत. एक मिनिट, पट्टी वर नेऊन ठेवूया आपण. आता आपण धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म मगाशी बघितले. आपल्या पीपीटी मध्ये आपण ते डिटेलमध्ये बघितले. ह्याच्यामधले काही अपवाद वगैरे जे आहेत ते लक्ष द्या आणि त्याच्याकडे त्याला अंडरलाईन करून ठेवा. उदाहरणार्थ, ग्रॅफाइट हे कार्बनचे अपरूप विद्युत सुवाहक आहे. आपण जे बघितलं मगाशी ते इथे आलेले. आता अजून एक अपवाद आहे बघा, अधातूंना कठीणपणा नसतो. अपवाद आहे हिरा, जो कार्बनचा अपरूप आहे. म्हणजे कठीणपणाचं सुद्धा एक एक्सेप्शन आहे, त्याला आपण म्हणतो की अपवाद. ठीक आहे. आता चकाकी. चकाकी या गुणधर्माला सुद्धा एक एक्सेप्शन आहे, म्हणजे अपवाद आहे, जो आहे आयोडीन. कारण की आयोडीनचे जे क्रिस्टल असतात, स्फटिक असतात, ते चमकदार असतात. ठीक आहे. जनरली अधातू हे तीनही अवस्थांमध्ये असतात, स्थायू, द्रव, वायू. पण त्याला अपवाद आहे ब्रोमीन, कारण तो द्रव अवस्थेत आहे. बाकी सगळे अधातू हे स्थायू किंवा वायू, मोस्टली सगळे वायू अवस्थेमध्ये असतात. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म, इथून आपला खरा धडा सुरू होतो बघा. रासायनिक अभिक्रिया आपल्याला जर बघायची असेल तर आपल्याला काय बघावं लागेल? अनेक धातूंचे तुम्ही वेगवेगळ्या पट्ट्या घेऊन हा प्रयोग करायचा. हा प्रयोग आपल्या शाळेमध्ये आपण करू शकतो का? जर तुमच्या शाळेमध्ये केमिस्ट्री लॅब असेल, तुमच्या शिक्षकांनी अशी सगळी मांडणी केली असेल तर तुम्हाला नक्की ह्या प्रयोगातली सगळी मज्जा समजेल. अन्यथा तुम्ही तुमच्या युट्यूब वरती याचे व्हिडिओ बघून ही मजा घेऊ शकता. काय करायचंय? अनेक वेगवेगळ्या धातूंच्या पट्ट्या किंवा बारीक बारीक फिती मिळतात, त्या घ्यायच्या आणि ह्याला म्हणतात बर्नर आणि त्याची फ्लेम. बर्नर जसं आपल्या घरात बर्नर असते की नाही, तसंच फक्त हे एकाच ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेटेड असा ज्वाला असते. तर तिथे आपल्याला एक एक धातू त्याच्यात जाळायचा. कुठे जाळायचा? वरती. त्या ज्वालेच्या वरच्या टोकाजवळ तुम्हाला तो तुमचा धातू जाळायचा आहे. असं केल्याने काय होतं? मजा अशी होते की हा पूर्ण फ्लेमचा रंग बदलतो, कारण की तुमच्या धातूचे अग्नी बरोबर म्हणजे त्या ज्वालेतल्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि तुम्हाला त्या मेटलचे ऑक्साईड मिळतात. ते ऑक्साईड हे कलर देत असतात. उदाहरणार्थ, समजा मी एखादा धातू धरला एक्स आणि त्या धातूची पट्टी मी इथे धरून त्याला जाळलं, तर इथे समजा रंग बदलला, तर तो रंग जो बदललेला आहे तो ह्या धातूची ओळख. ह्याचा वापर ह्याच्याकरताही उलटाही केला जातो की अशा रंगाचा जो इथे मला दिसतोय फ्लेम मधला एक प्रकार, तर हा रंग देणारा धातू जर एक्स आहे तर माझ्याकडे असलेला धातू एक्स आहे, असंही आपल्याला चेक करता येतं. एक मिनिट.
ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आपण बघत होतो आपल्या ह्या डायग्रामची आणि इथल्या रंगांची मजा. वेगवेगळ्या धातूंच्या पट्ट्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या फ्लेम देतात आपल्याला, आणि ह्याच्यावरून आपल्याला धातू कसे कसे ऑक्साईड बनवतात आणि त्याची कशी वेगळी वेगळी ओळख असते हा प्रयोग करायला मिळतो. हा खूप मस्त प्रयोग आहे आणि याच्यामध्ये खरोखर वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला फ्लेम दिसतात. हा प्रयोग आम्ही कॉलेजमध्ये केला होता आणि जेव्हा केला तेव्हा आम्हाला समजलं की एवढ्या वेगवेगळ्या रंगाच्या आपल्याला फ्लेम्स दिसू शकतात. तर ह्याला आपण धातूचे ज्वलन असे म्हणतो आणि तीच अभिक्रिया आहे जी आपण इथे बघणार आहोत. बघा, धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया ही अतिशय सोपी अभिक्रिया आहे, कारण की ऑक्सिजन बरोबर काय होतं, त्याचे ऑक्साईड बनतात. बघा, ऑक्साईड. सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत, व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स. मग हे काय करतात, कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो. कक्ष तापमान रूम टेम्परेचर, आता आपल्या रूम मध्ये जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला सुद्धा सोडियम हा हवेतल्या ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो, म्हणजे ऍडिशन करतो आणि सोडियम ऑक्साईड बनवतो. तुम्हाला सांगते, सोडियम हा धातू एकदम जसे आपण आपण तुम्ही लोणच्याच्या फोडी खाल्ल्यात की नाही, लोणच्याच्या फोडी तर आपण इझिली कट करतो बघा, तसं तसं इझिली कट करू शकतो आपण सोडियमला, चमच्याने किंवा चाकूने तो कट होतो असा. पण त्याचा कापलेला आतला जो पृष्ठभाग असतो एकदम चमकदार असतो, एकदम शायनी. पण जसं त्याला हवा किंवा हवेतला ऑक्सिजन म्हणता येईल त्याच्याशी त्याचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा काय होतं, आपला तोच सोडियम जो आहे त्याचा रंग बदलतो आणि पिवळसर होतो. म्हणून त्याची ही हवेतली ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया थांबवण्याकरता सोडियम धातू हा कधीच उघडा ठेवला जात नाही आणि पाण्याबरोबर तो ब्लास्टच करतो. त्याच्यामुळे त्याला पाण्याच्या जवळ सुद्धा ठेवत नाहीत, त्याला ठेवतात केरोसिन मध्ये. केरोसिनच्या बाटल्यांमध्ये सोडियमचे तुकडे टाकलेले असतात. प्रयोग करण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये हे सोडियमचे मेटल्स दिले जातात प्रयोग करण्यासाठी. तेव्हा हा प्रयोग केल्यामुळे मी तुम्हाला सांगते की हा जो सोडियम आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग मेटल आहे, मस्त चमकदार असतो आणि असा ठेवलेला असतो. आणि आपण जसे तुकडे करतो ना एखाद्या फळाला कसं कट करतो आपण इझिली, तितका इझिली तो कट होतो. आणि थोडाच वेळ तुम्ही अगदी 2-3 हार्डली 1-1.5 मिनिटातच तुम्हाला त्याचा रंग पिवळा झालेला दिसतो, कारण की तो खूप फास्ट रिॲक्ट करतो हवेतल्या ऑक्सिजन बरोबर. आता त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया कशी होते, हे जे त्याचं ऑक्सिजन बरोबर बनलेलं ऑक्साईडचं रूप आहे ते पाण्याबरोबर अभिक्रिया करतं. Na2O प्लस H2O हे मला काय देतं, 2NaOH, जो की आहे व्हेरी स्ट्रॉंग बेस. म्हणजे काय, अतिशय तीव्र अशी अल्कली, आणि अतिशय तीव्र अल्कलीला आपण म्हणतो अल्क. जे पाण्याबरोबर लगेच रिॲक्ट करतात त्याला आपण अल्क म्हणतो, म्हणजे NaOH. म्हणजेच काय झालं, हे NaOH स्वतः एक स्ट्रॉंग बेस आहे, बरोबर. आता मॅग्नेशियमची पीठ हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड मिळतं, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मॅग्नेशियम ऑक्सिजन मध्ये जाळला की आपल्याला काय मिळतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि ह्या मॅग्नेशियम ऑक्साईडला पाण्यात टाकलं की पुन्हा MgOH, OH टाकलं की हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड बघा, इथे सोडियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साईड. डाय का, कारण की 2 आहेत. ठीक आहे, असं आपण त्याचं नाव देऊ शकतो. पण ते काय आहे, शेवटी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, म्हणजे त्याचं हायड्रोजन आणि सॉरी डायहायड्रॉक्साईड, हो बरोबर डायहायड्रॉक्साईड म्हणता येईल त्याला. धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आता आपण कशा बरोबर बघितलेली आहे, ऑक्सिजन बरोबर बघितली. आता आपल्याला बघायची स्पेशल पाण्याबरोबरची अभिक्रिया. आता जरा इथला प्रयोगाचा सेटअप बघा तुम्ही, मग तुम्हाला काही गोष्टीचा अंदाज येईल. बघा, धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया लाल रंग घेऊया. बर्नर, त्याच्यावर फ्लेम, एक टेस्ट ट्यूब आहे, इथे धातू आहे. वेगवेगळ्या धातूंचे तुम्ही इथे सॅम्पल ठेवू शकता. आणि इथे काय लावलंय, त्याला बंद केलंय, टेस्ट ट्यूबला बंद केलंय. प्रयोग ह्याला म्हणतात प्रयोग नलिका, परीक्षा नळी. त्याच्यामध्ये आपण ह्याला बंद केलंय, बुच लावलंय आणि त्याच्या मधून एक काचेची पाईप असा इथून इकडे आणि त्याच्यावरती आपली दुसरी एक परीक्षा नळी, असा आपला सेटअप आहे. इथे खाली बीकर मध्ये आपण पाणी किंवा अन्य काही द्रावण घेऊ शकतो. आता इथे पाण्याने भिजवलेला काचेच्या कापसाचा बोळा. तर हे काय प्रकरण आहे, काचेचा कापूस काय प्रकार आहे, साधा कापूस नाही घेऊ शकत का,
बघा, आपण टेस्ट ट्यूब जाळणार आहे इथे, त्याला फ्लेम मध्ये गरम करणार आहे. उष्णतेमुळे आपला कापूस जळून जाईल की नाही? कापूस जळण्याचा उपयोग काय आहे? म्हणून काचेचा कापूस, जसं की आपला कापूस असतो की नाही, कापसाचा एखादा असा बोळा असतो, तसा बारीक काचेचा कापूस बनवला जातो. बारीक, एकदम बारीक बारीक धागे असतात त्या काचेचे, आणि त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवलं की त्याच्यामध्ये पाणी राहतं, जसं आपल्या कापसाच्या बोळ्यामध्ये राहतं. तर तो काचेचा कापसाचा बोळा इथे कोपऱ्यात ठेवलाय. आता तुम्ही याला उष्णता देणार तर काय होईल? कारण ती काच आहे, ती वितळणार नाही, फक्त त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याची वाफ होईल. म्हणजेच काय झालं, तुमच्याकडे आली आता पाण्याची वाफ, त्याला आपण म्हणतो H2O. आणि इथे आहे तुमचा धातू. धातू अधिक H2O. H2O इज पाणी, बट इन दी फॉर्म ऑफ वेपर. म्हणजेच काय, बाष्प रूपातील पाणी आणि तुमचा धातू, ह्यांची आता होणार एक रासायनिक अभिक्रिया, आणि मग तुम्हाला जे काही मिळेल ते असेल तुमचं धातू आणि पाण्याचं एक प्रोडक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो उत्पादित. पण ह्या अभिक्रियेमध्ये एक वायू निर्माण होतो, जो की हलका असल्यामुळे वर जाऊन थांबतो. तो आहे हायड्रोजन वायू. का बरं? आता त्या अभिक्रिया कशा होतात त्या जरा आता एकदम वरती बघ. सगळ्यात आधी आपल्याला दिलेल्या आहेत सोडियमच्या पाण्याबरोबरच्या अभिक्रिया. बघा, हा आहे आपला सोडियम. सोडियम धातू पाण्याबरोबर जेव्हा अभिक्रिया करतो, NaOH बनवतो, H2 गॅस बनवतो आणि उष्णता म्हणजे हीट प्रोड्यूस करतो. ही आहे उष्मादायी अभिक्रिया. उष्मा देणारी, उष्मा म्हणजे हीट. आपण बघितलं होतं की नाही, मागच्या धड्यामध्ये अनेक प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उष्णता ग्रहण करणाऱ्या ज्या असतात त्या उष्माग्राही असतात, आणि उष्णता बाहेर टाकणाऱ्या ज्या असतात त्या उष्मादायी. ही आहे आपली उष्मादायी अभिक्रिया. कारण या अभिक्रियेमधनं उष्णता बाहेर पडली. आता काय होतं, हा हायड्रोजन वायू हा स्वतः जळतो, बरोबर? तर अशा पद्धतीने हायड्रोजन वायू आणि उष्णता ह्या अभिक्रियेतनं आपल्याला मिळते. जसं सोडियमचं होतं तसंच पोटॅशियमचं सुद्धा होतं. पोटॅशियम सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया करतो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड बनवतो, पुन्हा हायड्रोजन गॅस निर्माण होतो आणि उष्णता बाहेर पडते. आता हे झाले दोन, सोडियम आणि पोटॅशियम, हे खूप फास्ट पाण्याबरोबर रिॲक्ट करणारे धातू. पण कॅल्शियमची पाण्यासोबतची अभिक्रिया कशी होते? मंद गतीने आणि कमी जोमाने होते, पण हळूहळू. हळूहळू अभ्यास करतो ना आपण एखाद्या विषयाचा, तसं. मला मराठी आवडतं, पण फार आवडत नाही. मी काय करेन, हळूहळू अभ्यास करेन पण हळूहळू करेन. मला विज्ञान खूप आवडतं. मी एकदा अभ्यासाला बसले की मी 4-5 धडेच करून टाकते, कारण की मला ते खूप आवडतं. कारण की अतिशय जलद आणि जोमाने अभिक्रिया अभ्यासाची, आणि इथे काय होते, मंद गतीने कमी जोमाने. ठीक आहे, अशाही रिएक्शन्स असतात. का बरं? कॅल्शियमची पाण्याबरोबरची अभिक्रिया स्लो होते. त्यामध्ये काय होतं, हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं. पाण्याबरोबर जेव्हा आपले धातू अभिक्रिया करतात तेव्हा त्यांचे ते हायड्रॉक्साईड बनवतात, बरोबर? आता तिसरी अभिक्रिया अल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, पण पाण्याच्या वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते. पाण्यात टाकलं की त्याला काही होणार नाही अल्युमिनियमला, पण पाण्याची वाफ म्हणजे बाष्प रूपातील पाणी, ह्याच्याबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि त्याचे ऑक्साईड बनतात. लोखंडाचा गंज किंवा अल्युमिनियमच्या भांड्यांवरचा जो काळा थर असतो तो दुसरा तिसरा काही नाहीये, अल्युमिनियम ऑक्साईड, फेरस ऑक्साईड हेच ते असतात. तो एक प्रकारचा गंज असतो. आणि हा बरोबर धातू, सॉरी धातू नाही, वायू, वायू आहे हायड्रोजन, जो बाहेर मुक्त होतो. तसं झिंक, झिंक सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया करून झिंक ऑक्साईड बनवतं. म्हणजेच काय, आता आपल्याला हे समजलं की काही काही जे धातू आहेत ते पाण्याबरोबर हायड्रॉक्साईड बनवतात आणि काही धातू हे ऑक्साईड बनवतात. जे धातू खूप रिॲक्टिव्ह आहेत ते पटकन रिॲक्ट करतात आणि हायड्रॉक्साईड बनवतात, पण जे हळूहळू करतात रिॲक्शन ते ऑक्साईड बनवतात. त्याचा वापर आपण कुठे करणार आहे? अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये. ठीक आहे. आता धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया बघ. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया एकदम सिंपल आहे. स्टँड, टेस्ट ट्यूब, खाली आहे विरल HCl, जे की आहे आपलं आम्ल. आपण आम्लाबरोबर अभिक्रिया करतो. इथे आपण टाकलेत मेटलचे तुकडे. तुमचा मेटल आता जास्त टाकलाय आपण, इथे झिंक टाकलाय, झिंक प्लस HCl त्याची अभिक्रिया आता आपण बघणार आणि काय होणार आहे बघ. ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी बनलंय, झिंक क्लोराईड बनेल, त्याचं एक काय बरं म्हणतात त्याला, क्षार मिळतो, क्लोराईडचा क्षार मिळतो.
मेटल क्लोराईड. पण त्याच्याबरोबर जो धातू नाही, जो वायू निर्माण होतो तो ह्या परीक्षा नळीतनं म्हणजे वायुवाहक नळीमधनं बाहेर येतो आणि त्याला चेक करण्याकरता तुम्ही काय करू शकता, मेणबत्ती, जळलेली मेणबत्ती तिथे ठेवायची. आवाज होतो फट 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 फटाके फुटल्यासारखा. कारण काय, इथून येणारा जो वायू आहे बघा, आपला धातू आहे झिंक, झिंकचे तुकडे आणि आपण HCl टाकलंय त्याच्यामध्ये. झिंक क्लोराईड ZnCl2 आपलं जे आहे ते प्रोडक्ट बनलं याच्यामध्ये. पण हा जो हायड्रोजन गॅस आहे ना, H2 गॅस, हा H2 इकडनं ह्या वायुवाहक नळीमधनं फिरून इकडनं बाहेर आला. का बरं? ह्याचा रस्ताच तो आहे ना, हलका गॅस आहे तो वरती आला आणि आल्यानंतर तुम्ही चेक कसं करणार कुठला वायू निर्माण झाला? त्याच्यासाठी तुम्ही मेणबत्ती पेटलेली ठेवायची. मेणबत्ती विझली तर कार्बन डायऑक्साईड, पण त्या मेणबत्तीमधली जी ज्वाला आहे ती फटाफट फटाफट फुटायला लागली ती हायड्रोजन गॅस आहे. त्या मेणबत्तीची ज्वाला वाढली तर ऑक्सिजन आहे, कारण की ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. हायड्रोजन हा स्वतः जळतो आणि कार्बन डायऑक्साईड ज्वलन बंद करतो. बरोबर ना? हे सगळे प्रयोग आपण ऑलरेडी केलेत लहानपणी. म्हणजे आपल्या ह्या प्रयोगामधनं हे सिद्ध होतं की हा जो वायू निर्माण झालाय तो आहे हायड्रोजन वायू. बरोबर. आणि खाली जे आपल्याला मिळालं आहे ते आहे धातूचं क्लोराईड. आता Mg+2HCl will give you MgCl2+H2. Aluminium plus 6HCl will give you AlCl3+3H2. ह्या सगळ्या अभिक्रिया तुम्ही जरा नीट एकदा बघा. तुम्हाला ह्या रिएक्शन्स बॅलन्स करता आल्या का ह्याचा विचार करा. आपण एक घेऊन बघूया. आपण घेऊया हे ॲल्युमिनियम आणि 6HCl बॅलन्स्ड आहेत का आपण चेक करू. 2 ॲल्युमिनियम इथे 2 आहेत का? आहेत. 6 हायड्रोजन 6H इथे आहेत का? आहेत. 3 दुणे 6 बॅलन्स्ड आहेत. क्लोरीन 6 आहेत का? 3 दुणे 6 आहेत की. सगळं बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे संतुलित समीकरण. जेवढे लोक डाव्या बाजूला तेवढेच लोक उजव्या बाजूला. असे नसते तर काय केलं असतं, आपण त्याला बॅलन्स केलं असतं. बरोबर. आता धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आपल्याला बघायची. आपले धातू जे असतात जसे आपण वर बघितले, एक विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे डायल्यूट HCl बरोबर त्यांनी काम केलं, पण नायट्रिक ऍसिड बरोबर सुद्धा ते अभिक्रिया करतात. दोनही प्रकारे करतात, संहत पण आणि विरल पण. संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आणि विरल म्हणजे डायल्यूट. आता कॉपर म्हणजे आपला जो कॉपर म्हणजे कॉपर, त्या कॉपरला तुम्ही स्ट्रॉंग HNO3 बरोबर ऍड केलं म्हणजे त्याची अभिक्रिया केली तर आपल्याला काय मिळतं, कॉपर नायट्रेट आणि NO2 गॅस. बघा, नायट्रोजन डायऑक्साईड हा गॅस मिळतो आणि पाणी. पण ह्याच कॉपरला तुम्ही विरल HNO3 मध्ये टाकलं, जे डायल्यूट HNO3 ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी त्यात पाणी जास्त आहे, असं विरल आम्ल. त्या आम्लामध्ये कॉपरला टाकलं तर काय होतं, कॉपर नायट्रेट तर मिळतं, सेमच आहे, हे याच्यासारखंच मिळतंय. पण नायट्रोजन मोनॉक्साईड मिळाला आपल्याला, NO. इकडे NO2 होता बघा, NO2 होता ना, इथे NO मिळाला. म्हणजे रासायनिक अभिक्रियेतल्या उत्पादितांमध्ये फरक पडला. आता हे काय झालं समजून उमजून घेऊया. आपल्या अभिक्रियाकारकांमध्ये जर बदल झाला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदललं, त्याचं स्वरूप बदललं, त्यातल्या कणांची रचना बदलली तर आपल्याला मिळणारे प्रोडक्ट हे वेगळे असू शकतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला हे बघायचंय की ह्या रिॲक्शन मध्ये काय झालं. इथे संहत HNO3 आणि इथे विरल HNO3 एवढा आपण काय तो बदल केलेला आहे. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 म्हणजे संहत आम्लाबरोबर कॉपर या धातूची अभिक्रिया होताना त्याचे नायट्रेट बरोबर मिळाले. एक क्षार आहेत, कॉपर नायट्रेटचे क्षार आहेत. पण धातू वायू हे वेगळे आणि पाण्याच्याही रेणूंची संख्या बघा ना, 2 आणि 4. इथे 4 आणि 8 असे रेणू घ्यावे लागले. कॉपर सुद्धा इथे एका कॉपरमध्ये काम झालं तर इकडे 3 घ्यावे लागले. का? कारण हे विरल आहे. शिवाय तुम्हाला ते संतुलित करणं गरजेचं आहे. अभिक्रियेमधून तुम्हाला काहीतरी मिळालं ते तुम्ही लिहिलं, तुम्हाला ते संतुलित करता यायला हवं. त्यालाच आपण बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन म्हणतो, जे आपण ऑलरेडी आधी केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे आम्लराज. एक ऍसिड स्वतःच खूप भयंकर असतं, क्षणकारी असतं, म्हणजे ते जिथे पडेल तिथे खड्डा करू शकतं एवढं ते स्ट्रॉंग असतं.
अशा 2 डेंजरस ऍसिडना तुम्ही एकत्र केलं तर काय डेडली मिळेल कॉम्बिनेशन, तेच आहे आम्लराज. म्हणजे असं समजा एक गुंडांची टोळी आहे, ती खूप डेंजरस आहे. त्याच्यावर आणखी एक गुंडांची टोळी आली एकत्र आणि त्या सगळ्यांनी मिळून आणखी एक स्वतःची एक भयंकर टोळी बनवली, तर ती किती विचित्र असेल, किती भयंकर असेल. तशीच आहे आम्लराज या गोष्टीची स्टोरी. बघा, आम्लराज हा काय आहे, अतिशय क्षणकारी आणि वाफाळणारा द्रव आहे. का बरं? त्याच्यामुळे तुम्ही दोन दोन संहत आम्लांना एकत्र करताय. तिनास एक प्रमाण 3 म्हणजे 30 ml तुमचं जर स्ट्रॉंग HCl असेल तर 10 ml तुम्ही स्ट्रॉंग HNO3 टाकताय त्याच्यामध्ये. 2 संहत आम्ल जे स्वतःचे स्वतः एवढे डेंजरस आहेत, त्यातले तुम्ही दोघांना एकत्र करून त्याचं प्रमाणशीर काहीतरी बनवताय, तर ते जे बनलेलं सोल्युशन असेल, जे काही तुमचं ते मिळालंय तुम्हाला प्रोडक्ट त्याचं, ते इतकं भयंकर असतं की ते सोनं, प्लॅटिनम सारख्या मोठ्या मोठ्या कोणामध्ये न विरघळणाऱ्या अशा काही राजधातूंना विरघळवू शकतो, कारण ते तेवढं डेंजरस आहे. ठीक आहे, पण हे आपल्याला ताजं बनवावं लागतं, ताजं मिश्रण लागेल तसं. असा हा आम्लराज हा अनेक रासायनिक अभिक्रियांमध्ये वापरला जातो आणि हा खूप डेंजरस ऍसिड्सच्या काही प्रयोगांपैकीचा एक प्रयोग आहे. साधं नॉर्मल ऍसिड हाताळणंच कठीण आहे, ह्याच्यात 2 ऍसिड आपण मिक्स केलेले. आता आजचा शेवटचा मुद्दा आहे धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया कोणती. बघा आपल्या चित्रामध्ये काय मांडणी, ही रचना आहे आपल्या प्रयोगाची. 2 परीक्षा नळ्या, एका परीक्षा नळीमध्ये आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे CuSO4, बरोबर. त्याच्यामध्ये आपण टाकला इथे लोखंडाचा खिळा, ते आहे +Fe, लोखंड म्हणजे Fe. बरं, आता दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये काय केलंय, हे जे पिवळं पिवळं द्रावण आहे ते आहे फेरस सल्फेटचं, आणि फेरस सल्फेटचा फॉर्म्युला आहे FeSO4. तांब्याची तार, तांब म्हणजे कॉपर प्लस Cu. आता जरा इकडे मजा बघा, इथे आहे कॉपर आणि खाली आहे Fe, इकडे पण आहे Fe आणि इकडे आहे कॉपर. फेरस सल्फेट कॉपर सल्फेट, बघा कॉपर सल्फेट बरोबर फेरस ऍड केला आणि फेरस सल्फेट बरोबर पुन्हा कॉपर ऍड केला. काय केलंय, इथे तांब्याची तार लटकवलेली आहे, दोरे सोडले 2 परीक्षा नळ्यांमध्ये, खाली 2 द्रावण आहेत वेगवेगळी, आणि तुम्हाला सांगितलंय की त्याला थोडा वेळ तसंच ठेवा, डिस्टर्ब करू नका, आणि तुम्हाला काय बदल दिसतोय ते बघा. कालांतरानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल तर तुम्हाला या द्रावणाचा रंग बदललेला दिसेल. ह्या पण द्रावणाचा रंग बदललेला दिसेल का, कारण की रासायनिक अभिक्रिया झाली त्याच्यामध्ये. मग रासायनिक अभिक्रियेमध्ये काय बनलं, इथे बनलं FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट. आणि इथे बनलं कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, विस्थापन अभिक्रिया ही आपण ऑलरेडी आपल्या मागच्या धड्यामध्ये बघितलेली आहे. संयोग, बरोबर, विघटन. तशी तिसरी होती विस्थापन, म्हणजे एकीकडची दुसरी, दुसरीकडची इकडे, अशी खो खोची आपण गेम खेळलो होतो ना, त्याची जागा तो, त्याची जागा तो, अशी जे घेतात ते आहे विस्थापन अभिक्रिया, ती इथे होते. म्हणजेच आपले धातू आणि त्याच्याबरोबरची जी द्रावणं असतात त्यांचा तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्हाला समजतं की ते वेगवेगळ्या अभिक्रिया करतात. पण ह्याच्यातनं प्रश्न असा निर्माण होतो की कोणाचा रंग आधी बदलला, कोणाची अभिक्रिया जास्त लवकर झाली, हे तुम्हाला कसं समजेल. जसं रंग जास्त लवकर बदलेल त्याची रिॲक्शन लवकर झाली, मग ह्याच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे हे आपल्याला कसं समजतं. म्हणजेच इथे पुढचा मुद्दा सुरू होतो जो आहे धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. बघा, धातूंना एका रांगेत तुम्ही मांडाल, असे मांडाल की त्याची अभिक्रिया फास्ट करणारे लोक आधी, मीडियम आणि मग नंतर सगळ्यात कमी. हीच काय अभिक्रिया श्रेणी आहे, जरा तुम्ही आता इकडे बघा, ही आहे ती श्रेणी. हा नवा मुद्दा या धड्यातला. सुरू होते पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, हे सगळ्यात रिएक्टिव्ह आहेत, पाण्याबरोबर अभिक्रिया करतात, आम्लाबरोबर करतात, ऑक्सिजन बरोबर करतात, सगळ्यांबरोबर रिएक्ट करणारे हे 3 आहेत.
मग मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल आणि शिस इथपर्यंतचे जे आहेत लाल म्हणजे गुलाबी रंगातले जे सगळे आहेत हे मध्यम अभिक्रियाशील असलेले, हे पाण्याबरोबर अभिक्रिया करतात आणि आम्लाबरोबर अभिक्रिया करतात. सगळ्यात खालचे जे आहेत तांबे, पारा, चांदी हे जरा कमी अभिक्रियाशील आहेत, ते फक्त ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतात. आणि सोने, द ग्रेट सोने कोणाबरोबरही अभिक्रिया करत नाही, अतिशय कमी अभिक्रियाशीलता असते, म्हणून तो एकटाच वेगळा खाली बसलेला. त्याला कोणाबरोबर रिॲक्ट करायला आवडत नाही, म्हणूनच सोन्याचे दागिने एवढे महाग आहेत, ते कोणाबरोबरच अभिक्रिया करत नाही आणि त्याची डिमांड जास्त, सप्लाय कमी, असा तो राजधातू आहे. इथपर्यंत आपण आज जे काही डिस्कशन केलं तर तुम्ही नीट समजून घ्या, वाचा. पुढच्या वेळेला आपण अभिक्रियता श्रेणीचा पुढचा मुद्दा बघू आणि त्याच्या अभिक्रिया बघू. आज आपण जे काही बोललो, जे काही अभ्यास केला, तुम्ही शुद्धीवर असाल, जागेवर असाल, लक्ष दिलं असेल तर तुम्हाला समजेल. आजच्या दिवशी आपण थांबू इथे आणि पुढच्या वेळेला पुन्हा भेटूया. ठीक आहे. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू मॅम.